एका जंगलात राणी नावाची एक बकरी राहायची. ती जंगलाचा राजा शेरसिंग याची मैत्रीण होती. एक दिवस शेरसिंग बकरीला म्हणाला, माझ्या तर लक्षात येत नाही राणी, जर तू माझी सल्लागार नसती तर काय झालं असतं. हे तर तुमचं मोठेपण आहे महाराज, नाहीतर माझ्यासारख्या कमजोर बकरीला कोण विचारेल. तू तर माझी फक्त सल्लागार नाही तर एक चांगली मैत्रीण आहेस तू. चल जंगलमध्ये एक फेरफटका मारून येऊ आपण. एवढं बोलून शेरसिंग राणी बकरी बरोबर फिरायला निघाला. ते थोडंच अंतर चालले होते की तेवढ्यात शेरसिंगची नजर कोल्हिणीवर पडली. काय म्हणते कोल्हीण, सकाळ सकाळी तू कुठे निघालीस? मी तर फिरायला निघालीये, पण तुम्ही या फालतू बकरी बरोबर कुठे चाललायत महाराज? खबरदार कोल्हीण, राणी माझी मैत्रीण आहे, हिचं आदराने नाव घे. क्षमा करा महाराज, पण बऱ्याचदा असं होतं की सिंह बकरीला खाऊन टाकतात, म्हणून मी असं म्हणाले. ते दुसरे सिंह असतील, मी तसा नाहीये. एवढं बोलून शेरसिंग राणी बकरीला म्हणाला, चल राणी, पुढे जाऊया. शेरसिंग आणि राणी बकरी गेल्यानंतर कोल्हीण रागाने म्हणाली, महाराजांचं तर डोकंच फिरलंय, जे त्यांनी या फालतू बकरीला आपली मैत्रीण आणि सल्लागार बनवून ठेवलाय. अरे माझ्यात काय कमी आहे? अख्ख्या जंगलात माझ्या बुद्धीची प्रशंसा केली जाते. या बकरीला रस्त्यातून हटवण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. एवढं बोलून कोल्हीण जायला निघाली. तेव्हा तिची नजर दोन लांडग्यांवर पडली. वाटतंय महाराजांचं डोकं फिरलंय. बघेल तेव्हा त्या कमजोर बकरी बरोबर ते फिरत असतात. तू बरोबर बोलतोयस मित्रा. माझं जर चाललं असतं तर त्या बकरीला मी मारून टाकलं असतं. आणि जर माझं चाललं असतं तर मी महाराजांना जिवे मारलं असतं. तसं तर लांडग्याच्या शक्तीमध्ये सिंहापेक्षा कमी नसतात ते. वेळ आल्यावर तेही करू, थोडी वाट पहा. लांडग्यांचं बोलणं ऐकून कोल्हिणीच्या डोक्यात अचानक एक विचार आला. हे लांडगे तर महाराजांचे पक्के शत्रू दिसतायत. मी यांची चुगली करून हा मुद्दा उचलून धरू शकते. एवढं बोलून कोल्हीण आपल्या घरी जायला निघाली. घरी पोहोचून कोल्हीण काहीतरी शोधू लागली. तेव्हाच तिची नजर जमिनीवर पडलेल्या बकरीच्या मास्कवर गेली. कोल्हीण बकरीच्या त्या मास्कला बघून म्हणाली, किती मेहनतीने मी बकरीचा मास्क बनवलाय. हे घालून मी एकदम राणी बकरी सारखी दिसेन, मग बघा माझा कमाल. एवढं बोलून कोल्हिणीने तो मास्क घातला. आता दिसतीये ना एकदम त्या बकरी सारखी. मास्क घालून कोल्हीण अगदी राणी बकरी सारखीच दिसू लागली. मग बकरी बनून कोल्हीण सिंहाच्या गुहेजवळ गेली. बकरीच्या विषातली कोल्हीण जेव्हा शेरसिंग जवळ पोहोचते तेव्हा शेरसिंग तिकडे एकटाच बसला होता. महाराज, तुम्ही इथे आरामात बसलाय आणि तिकडे जंगलात दोन शक्तिशाली लांडगे तुम्हाला मारण्याची योजना बनवतायत. हे ऐकून शेरसिंग आश्चर्यचकित होऊन बकरीकडे पाहू लागला, जी खरं तर कोल्हीण होती. शेरसिंगला मारणं एवढं सोपं नाहीये राणी. हो, पण त्या दोन लांडग्यांचं काहीतरी तर करावंच लागेल ना. तू चिंता नको करूस, मी शेर आहे. जेव्हा ते भेडिया हल्ला करतील मी चिरून टाकेन त्यांना. शेरसिंगचं बोलणं ऐकून कोल्हीण गपचूप तिथून निघून जाते. मग घरी पोहोचल्यावर मास्क उतरवून म्हणते, आता मी त्या लांडग्यांसोबत बकरीची चुगली करेन, म्हणजे बकरीचं काम तमाम होऊन जाईल आणि मी शेरसिंगची सल्लागार बनेल. मग कोल्हीण त्या लांडग्यांकडे जाते. तिला बघून दोन्ही लांडगे आश्चर्यचकित होतात. लांडग्यांजवळ येताना तुला भीती नाही वाटली कोल्हीण? असं वाटतंय तुझा जीव तुला प्यारा नाहीये. मूर्ख लांडग्यांनो, आधी स्वतःचा जीव वाचवा. मी तुम्हाला सावध करायला आलीये. याचा अर्थ तू आमची शुभचिंतक आहेस. अगदी बरोबर. तर बोल लोंबडी, काय खबर घेऊन आली आहेस? जेव्हा तुम्ही शेरसिंगला मारण्याबद्दल बोलत होतात तेव्हा तुमचं बोलणं राणी बकरीने ऐकलं होतं. काय? हो, आणि तिने ही गोष्ट शेरसिंगला सांगितलीये. हे त्याने चांगलं नाही केलं. आता तूच सांग कोल्हीण, काय करायला हवं आपण? शेरसिंगला मारून स्वतः राजा बना किंवा बकरीला मारून तिला धडा शिकवा. शेरसिंग काही सोपी शिकार नाहीये. हो, आपण आधी त्या चुगलखोर बकरीला मारूयात, त्यानंतर जे होईल ते बघून घेऊ. हे ऐकून कोल्हीण खुश होते. बकरी मेली तर मी शेरसिंगची खास बनेन, आणि जर शेरसिंग मेला तर मी लांडग्यांची खास बनेन. लाडू तर माझ्या दोन्ही हातात आहेत. दुसऱ्या दिवशी बदला घेण्याच्या हेतूने दोन्ही लांडगे बकरीला शोधायला निघतात. तर दूरवर त्यांना बकरी दिसते.
जसे लांडगे बकरीवर हल्ला करायला जातात तेव्हाच हत्ती तिथे धावतच येतो. बकरी लवकर पळून जा, तुझा जीव धोक्यात आहे. हे काय बोलतोयस हत्ती दादा? कोण मला मारू इच्छित? 2 लांडगे. 2 लांडगे? आणि का मारू इच्छितात? पण मी त्या दोघांचं काय बिघडवलंय? ते मला नाही माहिती. मी जेव्हा जंगल पासून चाललो होतो तेव्हा मी बघितलं 2 लांडगे कोल्हिणींबरोबर उभारून मारण्याची गोष्ट करत होते. मी आत्ताच महाराजांकडे जाऊन त्यांची तक्रार करते. एवढा वेळ नाहीये तुझ्याकडे. का? ते तुला शेरसिंग जवळ नाही पोहोचू देणार. मग आता मी काय करायला हवं? तू आत्ताच्या आत्ता हे जंगल सोडून पळून जा. हत्तीचं बोलणं ऐकून बकरी आपला जीव वाचवायला जंगल सोडून निघून जाते. काही दिवसांनी बकरी सापडत नाहीये हे शेरसिंगला समजतं. राणी, तू कुठे गेली आहेस? मला तुझ्याशिवाय इथे चांगलं नाही वाटत. बकरीच्या जाण्यानंतर शेरसिंग उदास राहू लागतो. काही दिवसांनंतर कोल्हीण विचार करते, आता वेळ आली आपली हुशारी दाखवण्याची. आता मी शेरसिंगला जाऊन सांगते की लांडग्यांनी बकरीला मारून टाकलं. हे ऐकून दोघांमध्ये भांडणं होतील आणि जोही जिंकेल मी त्याची सल्लागार बनेन. असा विचार करून कोल्हीण शेरसिंगकडे जायला निघते. इथे लांडगे शेरसिंगच्या भीतीने अनेक दिवसांपासून गुहेतून बाहेर पडले नव्हते. ते बऱ्याच दिवसांपासून उपाशी होते. खूप दिवसांपासून उपाशी आहे. आज तर शिकार करावीच लागणार आहे. तेवढ्यात दोन्ही लांडगे कोल्हिणीला येताना बघतात. शिकार मिळाली. कोण? तो लांडगा? अरे यार, तो तर आपला मित्र आहे. प्रामाणिकपणा कशाला म्हणतात मला माहिती नाही, पण मदत करणं आमच्या रक्तात आहे. मग दोस्त काय आणि दुश्मन काय? ठीक आहे, तू लपून जा. दोन्ही लांडगे कोल्हिणीची शिकार करण्यासाठी झाडांच्या मागे लपून बसतात. जशी कोल्हीण जवळ येते दोन्ही लांडगे तिला घेरतात. जोरावर सिंग बघा, ही कुठे पळून नाही जाणार ना? ही पळून गेली तर आपण उपाशी पडू. पकडा हिला. जसे दोन्ही लांडगे कोल्हिणीची शिकारच करणार असतात तेवढ्यात तिथे शेरसिंग येतो. जेव्हा जेव्हा प्रसंग आपल्यावर येतात तेव्हा त्याला रोखण्यासाठी शेरसिंग येतो. डायलॉग तर चांगले बोलतो शेरसिंग, पण तुला नाही माहिती मी कोण आहे. मी तुला ओळखतो, पण तू मला ओळखत नाहीस. असं तर मला सांग की मी कोण आहे ते. नात्यामध्ये मी तुझा बाप आहे. नाव आहे शेरसिंग. मग शेरसिंग आणि लांडग्यांमध्ये युद्ध होतं. आणि काही वेळातच शेरसिंग दोन्ही लांडग्यांना मारून टाकतो. हे बघून कोल्हीण आश्चर्यचकित होते. मी असेपर्यंत तुला कुणी हात लावू शकत नाही. शेवटी मी राजा आहे. शेरसिंगच्या तोंडून ही गोष्ट ऐकून कोल्हिणीला अपराधी वाटू लागतं. मी शेरसिंगचा वाईट विचार केला तरी त्याने माझा जीव वाचवला. काय विचार करतेस कोल्हिणी? हेच की राजा असावा तर शेरसिंग सारखा असावा. महाराज, मला क्षमा करा. क्षमा? कशासाठी? मग कोल्हीण शेरसिंगला आपलं कारस्थान सांगत म्हणाली, राणी बकरीला जंगलातून जायला भाग पाडणारी मीच आहे महाराज. मी तुमची सल्लागार बनण्यासाठी लांडग्यांना तिच्या आणि तुमच्या विरुद्ध भडकवलं. हे ऐकून शेरसिंग रागानेच म्हणाला, हे तू चांगलं नाही केलंस. याची शिक्षा मिळेल. मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय महाराज. तुम्ही माझा जीवही घेऊ शकता. कोल्हिणीचं बोलणं ऐकून शेरसिंगला आपला राजधर्म आठवतो. मी एक राजा आहे. जो चूक करून पस्तावतो त्याला माफ करणं माझं काम आहे. जा, तुला माफ केलं. शेरसिंगने माफ केल्यावर कोल्हीण अपराधी भावनेने म्हणाली, महाराज, माझ्यामुळे बकरी जंगल सोडून पळून गेली होती. आता तिला जंगलात परतही मीच आणेन. हे माझं तुम्हाला वचन आहे. हे ऐकून मला आनंद झाला. बकरीला परत आणण्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे. मग बकरीला शोधण्यासाठी कोल्हिणी बरोबर शेरसिंग सुद्धा निघतो आणि अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर अखेर ते राणी बकरीला शोधूनच काढतात. बकरी शेरसिंगला बघून खुश होते. महाराज, आपण? हो, मी तुला घेऊन जायला आलोय. मग कोल्हीण बकरीला सारी घटना सांगून माफी मागत म्हणते, मला माफ कर राणी. मी तुझी ईर्ष्या करू लागले होते. काही हरकत नाही. जर महाराजांनी तुला क्षमा केले तर मीही तुला क्षमा करते. आजपासून तू माझी मैत्रीण आहेस. आपण दोघी महाराजांच्या सल्लागार बनूयात. त्या दिवसानंतर कोल्हीण सुधारली आणि शेरसिंगने दोघींना आपलं सल्लागार बनवलं.
मग जंगलात सगळं काही छान झालं. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.